आणि ఎందుకు తిరుగుతున్నావు? त्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. आता त्यांनी बाहेर बसलेले आहेत, त्यांना बोलवते मी आणि सरप्राईज हाय हॅलो नमस्कार. ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. आजचाच नाही तर इथून पुढे जाणारे थोडेफार दिवस आहेत, तेवढे दिवस खरंच खूप स्पेशल आहेत. आरमूरमध्ये आरमूर तितकं आवडत नव्हतं, पण आरमूरमधले माणसं जे आम्हाला शेजारी ओनर वगैरे भेटले ना, त्यांच्यासोबत एक वेगळंच अटॅचमेंट झालं होतं. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली नाही, तर यांचं प्रमोशन झालं आहे. आणि प्रमोशन होऊन 1-2 महिने तरी आम्ही इथं राहत चाल असं वाटलं होतं मला, पण लगेचच ट्रान्सफर झालं. प्रमोशन झाल्याच्यानंतर लगेच ट्रान्सफर होतं, पण सगळं इतक्या अचानक घडलं म्हणून वाटलं नव्हतं. तर आज अक्काचं राहिलेलं काम, जे पेंडिंग राहिलेलं काम होतं ते हाती घेतलं. मग अक्काचं म्हणणं होतं, आता तुम्ही तर जासाल आणि किती दिवसापासून आपण हे करूत म्हणत होतो आणि अजूनही करणं झालं नाही. तर मग बरेच कामं होते, पण ते सोडून मी अक्काचं हे करायला लागले. कारण मग एक राहून गेलं असतं की स्वाती काढूत बोलली कितीदा आणि आपलं राहून गेलं असं अक्कालाही वाटलं असतं, मलाही वाटलं असतं. म्हणून त्यांची ही जी चौकट आहे ना मेन डोरची, त्याच्यावर इथं कलरनी एक रांगोळी म्हणा किंवा एक डिझाईन काढायची होती. आपल्या महाराष्ट्रात तितकं कोणी असं चौकटीला असा कलर देऊन डिझाईन काढत नाही, पण इकडं कितीही मोठं घर असू द्या बांधलेलं, तिथं मस्त चौकटीला असा येल्लो कलर देऊन त्याच्यावर एखादी डिझाईन वेल काही काढणार म्हणजे काढणार. तर आमचं तेच चाललेलं होतं. तर आम्ही वेल वगैरे घेतला नाही. मग इथं थोडीशी वेगळी डिझाईन बघितली होती, तर तशीच काढायला मग ट्राय करत होतो आम्ही. तर अगोदर मग इथं चॉकपीसनं वगैरे काढून बघितलं, थोड्याफार माझ्या आयडिया, थोड्याफार अक्काच्या आयडिया, असं करून आमचं हे चाललेलं होतं. हे मेन डोर सोडून दुसरे एक साईडला डोर आहे, तर तिथं हनीनं काढलं होतं. ते कालच कंप्लीट केलं होतं हनीनं, पण अक्कानं हे रिझर्व ठेवलं होतं की स्वाती याच्यावर तूच काढून दे म्हणून. तर आम्ही इथं ब्ल्यू आणि रेडचं कॉम्बिनेशन चूज केलं होतं. ब्ल्यू कलर नव्हता तर अक्काने आणायला लावला मग. आणि ब्रश ना जे हवं ते आणलं नव्हतं मग, आणि छोटे ब्रश होते. तर मग आम्हाला जी डिझाईन काढायला म्हणजे काढायची होती तर ती त्या ब्रशनं येत नव्हती. थोडासा मोठ्या साईजचा आणि थोडासा कट असतो ना, तशातून ब्रश पाहिजे होता, पण तसा नव्हता मग. आणि मग हवी तसं शेडिंग येत नव्हती. कलर काय, आपण कलर कोणत्याही ब्रशनं छोट्या मोठ्या लावू शकतो, पण जे शेड करतो एका साईडला डार्क एका साईडला लाईट, तसं येत नव्हतं. मग या छोट्याच ब्रशनं होईल तसं ॲडजस्ट करत करत माझं करणं चाललेलं आहे. आणि ब्ल्यू कलर इतका ॲट्रॅक्टिव्ह वाटत होता ना. आणि इकडं असा म्हणजे वेल घेतलाच नाही आम्ही, फक्त फ्लावर्स घेतलेत. आता थोडं काढताना धाकधूक होती की कसं वाटेल काय म्हणून, कारण मेन डोर आहे आणि एवढं भरोशानं त्यांनी की सगळं सोडून दिलं आहे, नाही तुला कसं वाटलं तसं तू काढ, इतका भरोसा ठेवला आहे. तर थोडीशी भीती होती स्टार्टिंगचं एक फ्लावर काढताना, तर खूप भीती वाटत होती की कसं येईल काय येईल. तर व्यवस्थितच आलं होतं, पण ती शेडिंग बिलकुल आवडली नव्हती मला. पण म्हणलं चला आधी दुसरं करूया आणि नंतर त्याला हात लावूया. जर आत्ताच ते करायला गेलं तर ते सुकलेलं नव्हतं, मग ते परत खराब झालं असतं. म्हणून मी रेडच्या साईडचे ब्ल्यू कलरचे फ्लावर्स कंप्लीट करून घ्यावं म्हणलं, आणि म्हणजे चौकटच सगळी कंप्लीट करून घ्यावं आणि नंतर मग दुसरं करावं. तर बाहेरच्या साईडनं हे फ्लावर काढणं झालं. आता मी आतमध्ये बसून मग दुसरं ब्ल्यू कलरचं फ्लावर राहिलेलं ते करत आहे आता. तर आम्ही त्याला थोड्या दिवसाचे मेहमान आहोत. तर मग आमचं लास्या अक्का वगैरे त्यांचं आणि खाली होणार अक्काचं सगळ्यांचं मिळून असा प्लॅन चाललेला आहे की कुठंतरी बाहेर जाऊया, काहीतरी करूया असं तसं. तर आज आमचं हे झाल्याच्या नंतर दुसरा एक प्लॅन आहे, ते तुम्हाला समोर बघायलाच भेटेल ते काय आहे ते. आणि हे ना मी 11ला करायला घेतलं होतं हातात, आणि मला वाटलं की लेकरं स्कूलवरून येईपर्यंत माझं कंप्लीट होईल, पण बिलकुल झालं नाही. कारण आमचा विचार करण्यातच इतका वेळ गेला. तर लेकरं स्कूलहून आल्याच्यानंतर त्यांना फ्रेशअप खाऊ पिऊ घालणं, सगळं त्यांचं व्यवस्थित करणं आणि त्यानंतर परत येऊन हे करणं, असं चाललेलं होतं. आणि हे ब्ल्यू कलर असं सगळं फ्लावर काढलं आणि खूप सुनं वाटत होतं, म्हणून इयरबड घेऊन तिथं असे छोटे छोटे व्हाईट कलरने डॉट दिलेत बघा. तर खूप छान मस्त आणि ॲट्रॅक्टिव्ह वाटत होतं. आणि आतमधलं जे रेड कलरचं फ्लावर होतं त्याला थोडंसं मोठं करून घेतलं आहे आणि आत्ता असा लुक दिसत आहे, कारण आतमधलं मला बिलकुल आवडत नव्हतं.
तर आता सगळं ओके ओके वाटत आहे, पण सगळं खुल्लं खुल्लं वाटत आहे. तर इथं असे पानं काढायचा असा विचार चाललेला आहे. जे मी विचार केले होते ते थोडेसे मोठे पानं होते, पण अक्काला वाटत होतं की मग फ्लावर आणि पानं सारखेच वाटतील, तर पानं तू छोटे घे. तर मग इथं अक्कानं पानं काढून दिलेत आणि इथं माझं मग त्याला कलर करणं चाललेलं आहे. तितक्यात एक पार्सल रिसीव झाले. तर अक्कानं हे ओपन केले बघा. एक असा ट्राउझर पॅन्ट आला होता, कार्गो टाईपमध्ये समजा, पण त्याचा क्लॉथ बिलकुल व्यवस्थित नव्हता, क्लॉथ आवडला नाही. तर कलर वगैरे बाकी सगळं व्यवस्थित होतं, डेली यूजसारखा होता तो, म्हणजे घरी घालू शकत होतं तसा होता. बाहेर घालून जायचं म्हणलं तर तितकं छान वाटलं नसतं, म्हणून मग हे रिटर्न करायचा विचार केला. तर माझ्या रांगोळीचा म्हणा डिझाईनचा फायनल लुक असा काहीसा आहे. तर खूप छान आणि सुंदर सिंपल मस्त दिसत होती, सगळ्यांना खूप जास्त आवडली. हे झाल्याच्यानंतर मी वरती येऊन बघते तर काही इथं यांचा हे खेळ लागलेला होता. वर बसून सगळेजण मस्त चिट्ट्या खेळू लागले आणि डुग्गूचं साईडला काहीतरी वेगळंच होतं. असं सगळ्यांना बसून खेळायचं म्हणलं ना, डुग्गूला कशात ना कशात रमवावं लागेल. तर इथं यांनी ना आमचे नेम्स सांगत होते त्याला, सगळे लेटर्स सांगत होते आणि त्याचं लिहिणं चाललेलं होतं. तर त्यानं जवळपास माझ्या, सौरभच्या, त्याच्या नावाचे जवळपास 5-5 चिट्ट्या बनवल्या होत्या. म्हणजे इथं यांनी चिट्ट्या खेळत आहेत, तर मग यांचं म्हणणं होतं की तू अशा चिट्ट्या बनव आणि आपण नंतर खेळूया. तर त्याला असं रमवलं होतं, मग त्यात छान गमला होता तो आणि मस्त लिहत होता. आणि शेवटी नंतर बघितलं तर इतकं छान लिहिलं होतं ना त्यानं. అని ఎందుకు తిరుగుతున్నావు? అయితే ఎగ్జామ్ కి ఎట్లా రాయాలా అని టెన్షన్ తోటి తిరుగుతున్నది థింకింగ్. ఓకే బాగా రావాలి. ఇప్పుడు నేనే दुसऱ्या चिठ्ठीवर काढा. या सगळ्यांना खेळताना बघून आमचाही खेळायचा मूड झाला. मग आम्ही सगळेजण बसून खाली मस्त असे चिट्ट्या खेळलोत. पण एवढे मोठे एवढे सारे जण असल्यास ते चिट्ट्यात काही शो होईल का किंवा तो गेम कंप्लीट होईल का, तर आमचा कसाच गेम होत नव्हता. आम्ही असे 5-6 गेम असे खेळले असतील, तेवढंच खेळायला आम्हाला कितीतरी वेळ लागला. यात आमचं हसणं जोक हे तेच खूप होतं. लास्टच्या अक्काला 2 जीवावर आणून आम्ही बसवलं होतं, कारण त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. तर लेकरांचं खूप आहे सध्या, खेळूया हे करूया ते करूया, कारण सगळ्यांनाच वाटत आहे की आता आपण चाललो तर मग एन्जॉय केलं पाहिजे. तर कुठं जाऊया कुठं नाही म्हणत म्हणत आमचं शेवटी बाहेर जेवायला जायचा प्लॅन ठरला. आणि त्यातल्या त्यात मग इथं कोणतं हॉटेल असं प्युअर व्हेज नाही, एक होतं पण तिथली सर्विस म्हणजे टेस्ट तेवढी छान नाही, म्हणून आम्ही ते स्किप केलं. आणि मग यांच्या सांगण्यावरून आम्ही एका धाब्यावर आलोत आता, म्हणजे धाब्याला चाललोत आता सॉरी. तर एक ऑटोवाले अंकल आहेत, तर त्यांना आम्ही बोलवून घेतलं होतं आणि आता आम्हाला जायचं आहे. हे घरी होते, कारनं सोडू शकत होते, पण मग 2 ट्रिप करावं लागल्या असत्या. एवढे सारे जण आम्ही कारमध्ये एकदाच बसलो नसतो आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की बिंदास ऑटोमध्ये जाऊया, कारमध्ये तितकी मजा नाही येत. तर मग सगळे मिळून असं निघालो. आम्ही निघायला तर निघालो, पण आम्हाला प्रॉपर ॲड्रेस माहिती नव्हता की नेमकं धाबा आहे कुठं. मग काय यांना कॉल करून ऑटोवाल्या अंकलला फोन दिला, बोलायला लावलं आणि मग त्यांचं बोलणं झालं की नेमकं आहे कुठं. आणि असं करत ऑटोवाल्या अंकलनं आम्हाला तिथं ड्रॉप केलं. गेलो आणि एवढे सगळेजण, म्हणजे इथं एकदम बसायला सिटिंग वगैरे अशी एकदम प्रॉपर नाही, पण टेस्ट छान आहे. तर इथली दूधशेव म्हणून एक भाजी खूप जास्त फेमस आहे, पण ती भाजी ना तितकी स्पायसी वगैरे राहत नाही, तर आपल्याला जमतं. पण अक्का ते थोडं स्पायसी खातात म्हणून एक पनीर मागवली आणि रोटी मागवल्या. मग स्टार्टिंगला हेच बघूया म्हणलं आणि मग नंतर सगळ्यांना जे टेस्ट आवडेल कसं आवडेल त्या हिशोबाने नंतर घेऊया. तर आम्ही सगळे मिळून पहिल्यांदा आलोत बरं, या अगोदर नव्हतो आलो. आमच्यासोबत लड्डू एकदा आली होती, पण सगळे मिळून असं बाहेर कुठं नव्हतं जाणं झालं आमचं इतक्यात चाललेलंच होतं की कुठंतरी बाहेर जाऊया वगैरे म्हणून. आणि आजचा दिवस अजून काहीतरी स्पेशल झाले बघा. तर आज स्माइलीचा 2nd इयरचा रिझल्ट लागला आहे आणि तिला एकदम छान A ग्रेड आला आहे, मस्त मार्क्स भेटलेत तिला.
948 मार्क्स. खूप छान. तर मग अक्का त्यांचं असं होतं की चला दोन्ही होऊन जाईल, म्हणजे स्माइलीचं सेलिब्रेशनही होऊन जाईल रिझल्टचं आणि आपलं बाहेर जाणंही होऊन जाईल. तर असं करत आता आम्ही इथं आलोत आणि मस्त जेवायला स्टार्ट केलं. पण झालं असं की नेहमी जशी शेवभाजी असती आज नव्हती, बिलकुल म्हणजे बिलकुल टेस्ट नव्हती. आणि कसं असतं ना, आपण एखाद्याला सांगतो की हे खूप नंबर 1 आहे, इथं खूप छान भेटतं, हे खूप म्हणजे खूप टेस्टी भेटतं, आणि त्याच टाईमला जर तसं झालं ना नंतर कसं तरी वाटतं. तर बघा सगळ्यांना म्हणजे एक भाजी आता मजबुरीने खाल्ली आम्ही, नाहीतर प्रत्येक वेळेस म्हणजे 2-3 वेळेस तर मी खाल्लं आहे, आणि यांनी तर नेहमी यांच्या बँकेतून वगैरे जात असतात ना, तर खूप छान असते आणि आजच छान नव्हती. असं करत आमचं जेवण झालं आणि आईस्क्रीम घरीच जाऊन खाऊया म्हणून आमचा प्लॅन झाला, कारण घरी थोडंसं जाऊन आईस्क्रीम खाऊन काहीतरी गेम्स खेळावा असं आमचं काहीतरी चाललेलं होतं. इथं मग ऑटोवाल्या अंकलला आम्ही परत बोलवून घेतलं, थोडेफार फोटोज वगैरे आमचं काढणं झालं, आणि असं करत आता आम्ही निघालोत. आणि डुग्गूचं फेवरेट सॉन्ग म्हणजे ते मिसाला पिल्ला, तर तेलुगू सॉन्ग आहे, पण काय माहिती एकदा ऐकलं तेव्हापासून डुग्गू जेव्हाही कारमध्ये कशातही बसलं की हेच लावायला लावतो. तर आता तेल लावलं आहे बघा, आणि त्यांचं मस्ती धिंगाणा एन्जॉयमेंट तुम्ही बघू शकता आता पुढे. सगळ्यांनी मिळून फुल डान्स केला ऑटोमध्ये, आणि रस्त्याने दुसऱ्या कोणत्याच गाड्या नव्हत्या. एवढं ओरडणं, एवढं धिंगाणा चाललेला होता ना. आणि आद्या आणि हनी समोर बसल्या होत्या, येताना स्माइली वगैरे बसले होते. तर सगळ्यांचं मिळून मस्त डान्स करणं, धिंगाणा करणं चाललेलं होतं. आणि इथं सॉन्ग पण खूप छान लावलेलं होतं, पण आता कॉपीराईट येईल म्हणून ते सॉन्ग म्यूट करून टाकलेलं आहे. म्हणलं कशाला उगा अजून व्हिडिओ परत एडिट करा. तर एवढे दिवस झालं मी व्हिडिओ बनवत आहे, पण मला अजूनही त्या कॉपीराईट आलं नाही पाहिजे. असे गाणे कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं ते अजूनही समजलं नाही. ते कधी कळेल आणि कधी मला तसा व्हिडिओ भेटेल की तुम्ही असं करू शकता. तर बघूत आता. डुग्गू तर आज फुल जोशमध्ये होता, आणि कधी इतका म्हणजे एकदम फ्री राहत नाही किंवा कर म्हणलं की करत नाही, पण आज इतकं त्याचं फेवरेट सॉन्ग लागलेलं होतं आणि मस्त डान्स करणं चाललेलं होतं बघा. चला तर असं करत फायनली आम्ही घरी पोहोचणार आहोत. तर येता येता रस्त्यामध्ये ऑटो थांबवून आम्ही तिथून आईस्क्रीम, कुल्फी वगैरे आणल्या, आणि त्या बेकरीमध्ये तितकं काही अवेलेबल नव्हतं कारण उशीर झाला होता. तर आत्ता आम्हाला सगळ्यांना मस्त असं बसून आईस्क्रीम म्हणा, कुल्फी म्हणा, सगळं एन्जॉय करायचं आहे, आणि त्यानंतर मग आमचं गेम्स स्टार्ट होतील. तर आता बघूया सगळ्यांचं काय म्हणणं येतं, गेम्स खेळूया की मग उद्या खेळूया. तर बघा फायनली आता पोहोचलोत, आणि कुणाला कुल्फी घ्यायची होती तर कुणाला आईस्क्रीम, असं करत आता आम्ही आणलं आहे सगळं. तर बघा बऱ्याच दिवसापासून स्माइली, आद्या, हनी आणि लड्डूसाठी काहीतरी घ्यावं म्हणून माझं चाललेलं होतं, पण काय घ्यावं मला सुचत नव्हतं. शेवटी काहीतरी मागवले बघा मी त्यांच्यासाठी, कारण आता आमचं इथून जाणं होईल, आणि लास्या अक्का वगैरे त्यांचं पण ट्रान्सफर आहे तर तेही जाणार आहेत. आमचंही ट्रान्सफर आहे, आम्हालाही जायचं आहे. तर अक्का त्यांची कधी भेट होईल काय माहिती. तर काहीतरी आपली आठवण म्हणून काहीतरी वस्तू द्यावं म्हणून इच्छा होती, तर आता तेच द्यायची इच्छा आहे. तर बघा अशा पर्स मागवल्यात, तर त्यांना काही आयडिया नाही. तर आतमध्ये येऊन मी इथं सगळं अनपॅक करून ठेवलं आहे, म्हणजे चौघींना पण सेमच मागवलं आहे. मग जर वेगवेगळं मागवलं असतं तर मग कुणाला काय आवडलं असतं, कुणाला काय, म्हणून फक्त कलर चेंज आहे. साठी काहीतरी सरप्राईज आहे. तर आता त्यांनी बाहेर बसलेले आहेत, त्यांना बोलवते मी, आणि सरप्राईज हे आहे त्यांना माहिती नाही. तर वेट. या चौघींना पण पर्स खूप जास्त आवडल्या, आणि हनी, आद्या आणि लड्डूला थोडीफार आयडिया होती की आंटीनं काहीतरी मागवलं आहे, पण स्माइलीला बिलकुल आयडिया नव्हती, आणि चौघींना पण खरंच खूप जास्त आवडलं. तर असा काहीसा गेला आजचा दिवस, एकदम हॅपी, आणि व्हिडिओची सुरुवातही हॅपी आणि एंड पण हॅपी. चला मग बाय. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या, आणि तुम्ही असंच हसत राहा.